आरोपी असलेल्या निलेश चव्हाणच्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवळल्या आहेत। त्याची गचांडी धरून नेपाळवरून त्याला आता फरफटे तिकडे आणलं जात आहे। मात्र निलेश चव्हाण हा किती गुंड प्रवृत्तीचा होता, आपल्यासोबत स्वतः वैष्णवीचे काका आहेत। ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या पोरीचा छळ केला हगवणे कुटुंबियांनी, त्याच्या या कृत्यामध्ये निलेशचाही हातभार होता का असा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला। निलेश चव्हाणची अटक किती महत्त्वाची आहे, पोलिसांनी त्याला आता जेरबंद केलं, काय म्हणायचं पोलिसांच्या कारवाई? पिंपरी चिंचवड पोलिसांचं मी प्रथमतः आभार मानतो की त्यांनी एक 10 ते 15 दिवस पळून त्याला पकडलं। तो एवढा फिरलाय की आणि एवढं करून पोलिसांनी त्याला पकडलंय। ज्याप्रमाणे पोलिसांनी त्याला पकडण्यात पळून जात होता याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी माहिती असेल, म्हणूनच इतका तो लांब पळायचा प्रयत्न करत होता। 100% तो गुन्हेगारच आहे, म्हणूनच तो पळत होता आणि त्याला भीती वाटत होती की आता पोलीस मला पकडतील, म्हणून तो पळत होता। आणि आता पोलिसांनी पकडून त्याला आणलंय ना, त्याचप्रमाणे पोलिसांनी त्याला सुधीरजी, जेव्हा आपली मुलगी तिथे होती हगवण्याच्या घरी, तिला वारंवार त्रास व्हायचा आणि हा निलेश चव्हाण त्यांच्या घरातल्या गत असल्यासारखा असायचा, त्याच्याकडनंही काही वेळात त्रास झाला आहे? 100% ती ज्यावेळेस हगवण्याचं त्याचं वैष्णवीचं आणि तिच्या नवऱ्याची जे बाचाबाच व्हायची, तर हा निलेश चव्हाणसुद्धा तिला दमदाटी करायचा की तू सगळं आणलं पाहिजे वाढणाकडनं, आम्हाला पुरवलं पाहिजे वेळोवेळी। रिव्हॉल्वर कपड्याला हात लावायचा? हो, 100%। तो ज्यावेळेस बोलायचा ना, त्यावेळेस तो शर्ट थोडा वर घ्यायचा, म्हणजे रिव्हॉल्वर दिसला पाहिजे समोरच्या माणसाला आणि समोरचा माणूस घाबरला पाहिजे। तुम्ही जेव्हा आजोबा म्हणून बाळ आणायला त्याच्याकडे गेला होता, त्यावेळेस त्याचा नेमका माज कसा होता आणि तो त्याच पद्धतीने नेहमी वावरायचा आहे का? हो, ज्यावेळेस आम्ही ते बाळ आणायला गेलो ना, त्यावेळेस त्याने आम्हाला शर्टवर करून रिव्हॉल्वर दाखवला, म्हणला तुम्हाला माझ्या घरात यायचा काही संबंध नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर व्हा, नाही तर मी काहीतरी वेगळं पाऊल उचलल। म्हणजे पाऊल उचलल म्हणजे काय, तो रिव्हॉल्वरची धमकीच आम्हाला दिली आणि तिथनं मग आम्ही निघून आलो। या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्याकडनं किती महत्त्वाची माहिती मिळू शकते आणि पोलिसांना आता काय मागणी? ह्या गुन्ह्यातली सगळ्यात महत्त्वाची माहिती निलेश चव्हाण सारखे कोणाकडेच मिळणार नाही, कारण तो वेळोवेळी त्यांच्या घरात वावरायचा, ज्याप्रमाणे घरातला सदस्य असल्याप्रमाणेच वावरायचा। आणि 100% आम्हाला खात्री आहे की वैष्णवीचा जो खून झाला आहे त्याच्यात 100% निलेश चव्हाणचा हात आहे। अर्थातच। त्यामुळे जे कुटुंबीय आहेत त्यांना अजूनही वाटते की निलेश चव्हाणकडे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। या प्रकरणातील लता हगवणे, जे वैष्णवीची सासू होती, आणि ननंद जी करिश्मा होती, त्या दोघींचेही मोबाईल जे आहेत ते अजून मिळालेले नाहीत। त्यामुळे ते मोबाईल निलेश चव्हाणकडे आहेत का, निलेश चव्हाणनी हगवणेंच्या गुन्हेगारी कृत्यामध्येही आपला सहभाग नोंदवला होता का, किंवा तो सहभागी होता का, आणि तो इतका पळून का जात होता, पोलिसांच्या दूर का जात होता? ज्या पद्धतीनं त्या हगवणेंच्या वकिलांनी किंवा त्याच्या वकिलांनी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला की निलेश चव्हाणनी तर मदत केली, बाळाला सांभाळलं कोणतेही नातं नसताना, तर तसं नाही आहे। असं जर असता तर निलेश चव्हाण स्वतःहून हजर झाला असता। मात्र पिंपरी चिंचवड पोलिसाच्या युनिट 4 क्राईम ब्रांचच्या पथकानं, गुंडाविरोधी पथकानं त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याची गचांडी धरून आता त्याला फरफटत पिंपरी चिंचवडला आणलं जाईल आणि या अनेक प्रश्नाची उकल त्याच्या रिमांडमध्ये, पोलीस कोठडीमध्ये होईल यात शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।